सीआरपीएफ ट्रेड्समॅन भरती 2026 महाराष्ट्र. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीचे फॉर्म भरणे या ठिकाणी झालेले आहे, एक लक्षात ठेवा. आणि महाराष्ट्रामध्ये ज्या जागा होत्या बघा, ब्रॅस बँड, बार्बर, बिगलर, कॉबलर, कुक, कार्पेंटर, ड्रायव्हर झालं, माली झालं, त्याचबरोबर मोटार मेकॅनिकल, त्याचबरोबर पाईप बँड झालं, पायनर झालं, ठीक आहे, सफाई कर्मचारी, टेलर, वॉटर करियर, वॉशरमॅन. तर अशा प्रकारे या ठिकाणी जागा होत्या, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघू शकता कशा प्रकार जागा आहे. तर फॉर्म भरणे जे विद्यार्थी मित्रांनो सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनमध्ये झालेले आहे, सर्व फॉर्म या ठिकाणी भरलेले आहे. मुलांचे एकच कमेंट आहे की सर ग्राउंड कधी होणार आहे, फॉर्म किती आले. तर महाराष्ट्रामधून जर आपण पाहिलं तर मागची जी भरती होती 2023 ची, तर त्यावेळेस फॉर्म जास्त आले होते, म्हणजे टोटल ऑल इंडिया 21 लाखच्या आसपास फॉर्म आले होते. पण यावर्षी जर आपण पाहिलं तर ऑल इंडिया जे फॉर्म आले तर ते जे विद्यार्थी मित्रांनो फक्त या ठिकाणी 7.5 ते 8 लाखाच्या आसपास आले, म्हणजे खूप कमी कॉम्पिटिशन आहे. आणि याच्या अगोदर जर आपण पाहिलं तर त्यावेळेस जे विद्यार्थी मित्रांनो काय झालं होतं की त्यावेळे 2016 पासून वॅकन्सी निघाली नव्हती. 2016 पासून तर डायरेक्ट 2019ला ते भरती काढायची होती, पण 2019ला होता लॉकडाऊन, त्यामुळे जे 2019ला न निघता डायरेक्ट 2023ला निघाली, म्हणजे 6 वर्षानं निघाली, 6 ते 7 वर्षांनी ती वॅकन्सी निघाली. त्यामुळे त्यामध्ये मर्यादामध्ये वाढ दिली होती सर्वांना 3-3 वर्षाची. तर त्यामुळे जे विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी त्यामध्ये फॉर्म भरले होते, जास्त फॉर्म आले होते. पण यावर्षी जास्त फॉर्म नाही. महाराष्ट्रातून लगभग या ठिकाणी टोटल जे फॉर्म गेले 50,000च्या आसपास फॉर्म महाराष्ट्रातून गेलेले आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. आणि जागांचा जर आपण विचार केला महाराष्ट्रामध्ये जवळपास 400 की 600 जागा आहे महाराष्ट्रामध्ये, ठीक आहे, टोटल. तर आता पहा विद्यार्थी मित्रांनो सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनमध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं तर ग्राउंड कधी होणार आहे अशी विद्यार्थ्यांचे कमेंट होते. तर पहा सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनचं जे ग्राउंड आहे हे जे विद्यार्थी मित्रांनो आपलं जे होणार आहे जवळपास ऑगस्ट महिन्यापर्यंत आपल्याला ग्राउंड पाहायला भेटणार आहे. आतापासून आपली तयारी चालू ठेवा. आणि यामध्ये कट ऑफ कमी जाणार आहे, त्याचं जे कारण आहे ते मी तुम्हाला सांगून देतो. तर यामध्ये जे ग्राउंड आहे ग्राउंड एकदम टफ यामध्ये ठेवण्यात आला, एक लक्षात ठेवा. तर ग्राउंड टफ आहे, त्यामुळे ग्राउंडमध्ये जास्त विद्यार्थी कटले जाणार आहे, ज्यांचा चांगला अभ्यास आहे ते कटले जाणार आहे. तर बघा हे जे वरचे पोस्ट आहे तर यामध्ये 5 किलोमीटर आहे 24 मिनिटामध्ये पुरुष उमेदवारांना, आणि महिला उमेदवारांना 1600 मीटर रनिंग आहे 8.5 मिनिटामध्ये. आणि त्याचबरोबर खालचे पद बघा, त्यामध्ये 1600 मीटर 10 मिनिटामध्ये पुरुष उमेदवारांना, महिला उमेदवारांना 1600 मीटर रनिंग 12 मिनिटामध्ये आहे, ठीक आहे. तर त्यामुळे फिजिकलमध्ये भरपूर विद्यार्थी या ठिकाणी कटणार आहे, एक लक्षात ठेवा. आणि आपण जे विद्यार्थी मिळवणं कटऑफचा जर आपण विचार केला महाराष्ट्रामधून जो कटऑफ जाणार आहे जवळपास मागच्या भरतीमध्ये जे 2023ची भरती होती त्यावेळेस जो कटऑफ गेला होता 100 पैकी 30, 40, 50 मार्कवाल्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं होतं. ते एससी असो, एसटी असो, ओबीसी असो, ईडब्ल्यूएस असो किंवा ओपन असो. तर एवढा काही कटऑफ गेला आहे 30 ते 50च्या दरम्यान मागील भरतीचा गेला आहे. आणि या भरतीचा जो कटऑफ जाणार आहे सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनचा यावर्षी जवळपास 100 पैकी तुम्ही धरून चला 30 ते 40, 30, 40, 50च्या आसपासच कटऑफ या ठिकाणी पाहायला भेटणार आहे. मग तुम्ही कोणती कॅटेगरी असा, एससी, एसटी, ओबीसी, ईडब्ल्यूएस, ओपन ह्या कोणत्याही कॅटेगरीचे असाल, ठीक आहे. तर एवढा काही कटऑफ कमी जाणार आहे यावर्षी, ठीक आहे. तर कटऑफ कमी या ठिकाणी जाणार आहे. आणि त्याचबरोबर काही विद्यार्थी यामध्ये जे विद्यार्थ्यांना फॉर्म भरता, ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले तर ते विद्यार्थी काही विद्यार्थ्यांचे फॉर्म रिजेक्ट होणार आहे, ज्यांनी फोटो खाली डेट नाही टाकली, ठीक आहे. काही फॉर्ममध्ये मिस्टेक झाली, ठीक आहे. तर त्यामुळे त्यांचे फॉर्म रिजेक्ट होणार आहे. दुसरी गोष्ट यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये ग्राउंड आहे, ग्राउंडमध्ये मुलं या ठिकाणी कटणार आहे, ज्यांचा चांगला अभ्यास आहे ते मुलं ग्राउंडमध्ये कटणार आहे, ठीक आहे. ग्राउंड झाल्यानंतर जे ग्राउंड क्वालिफाय झाले त्यातले काही विद्यार्थी पेपरमध्ये कटणार आहे, ठीक आहे. जे काही पेपरमध्ये कटले, जे काही पेपरमध्ये पास झाले त्यांना ट्रेड टेस्टसाठी बोलावलं जाणार आहे. तर त्यातले सुद्धा काही विद्यार्थी ट्रेड टेस्टमध्ये भरपूर विद्यार्थी कटणार आहे, ठीक आहे. ट्रेड टेस्ट झाल्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये सुद्धा काही विद्यार्थी कटणार आहे. त्यानंतर मेडिकलमध्ये सुद्धा त्यामधले काही मुलं या ठिकाणी कटणार आहे. तर असे कटत जाणार आहे, त्यामुळे कटऑफ कमी जाणार आहे. तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार. आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.